नमस्कार. मी बाबासाहेब सखाराम तोंडे, राज्यशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रों, MA राज्यशास्त्र भाग 1 यामधील पारंपरिक राजकीय विचार हा जो कंपल्सरी पेपर आहे, या पेपरमधील एक विचारवंत प्लेटो यांच्या एका विचाराचा किंवा यांच्या एका सिद्धांताचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण सर्व ज्ञात आहोत, आपल्याला माहीत आहे की आपल्या राजकीय विचाराची जी परंपरा सुरू होते, ही परंपरा प्लेटो आणि प्लेटोच्या अगोदर सॉक्रेटिस यांच्यापासून ही परंपरा सुरू होते. ही परंपरा पुढे ॲरिस्टॉटल असतील किंवा त्यानंतरच्या येणाऱ्या कालखंडातील वेगवेगळे राजकीय विचारवंत असतील, त्यांनी खूप मोठं योगदान या परंपरेमध्ये घातलं किंवा ही परंपरा मोठी केली. परंतु जेव्हा जेव्हा राज्यशास्त्राचा नामोल्लेख होईल तेव्हा तेव्हा ह्या राजकीय विचारांची परंपरा ही सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल ही जी श्रंखला आहे, या श्रंखलेच्या माध्यमातून होईल. यातले जे आद्य विचारवंत म्हणा, याला प्राथमिक कालखंडातील विचारवंत आणि सर्वात प्रभावी विचारवंत म्हणून आपण प्लेटो यांच्या विचारांची आपण दखल घेतो. आपण इथं पाहतो की आता प्लेटोबद्दल बोलताना किंवा प्लेटोविषयी बोलताना अगोदर आपण थोडं सॉक्रेटिसविषयी बोलूया. प्लेटो यांच्या विचारावर जो सर्वात मोठा प्रभाव आहे किंवा एकमेव प्रभाव म्हणा, खूप मोठा प्रभाव, तो प्रभाव आहे सॉक्रेटिस यांचा. आणि प्लेटो जेव्हा सॉक्रेटिसकडं पाहून वाढत होता किंवा सॉक्रेटिसकडे बघून प्लेटोंच्या विचारांची जडणघडण होत होती, त्या कालखंडामध्ये सॉक्रेटिसबद्दल अशी एक घटना घडली, ज्या घटनेचा प्लेटोच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला किंवा खूप मोठा परिणाम झाला आणि जो राज्यकर्ता बनण्यासाठी सज्ज असलेला प्लेटो हा राजकीय तत्त्वज्ञानाकडे वळला. म्हणजे ती घटना अशी होती, ज्या ॲथेन्स नगरांमध्ये लोकशाहीचं राज्य होतं किंवा लोकशाही ही शासन पद्धती होती, त्या ॲथेन्समध्ये सॉक्रेटिस विवेकाबद्दल आणि व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत होता. म्हणजे व्यक्तींनी कसं विवेकी असलं पाहिजे, शासनकर्त्यांनी कसं विवेकी असली पाहिजे, वैयक्तिक स्वातंत्र्य किंवा ज्याला आपण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे किती प्रमाणामध्ये असलं पाहिजे, ते किती मुक्तपणे असलं पाहिजे, त्यावर कशी बंधनं नसावेत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच तुमच्या जीवनाला कसं विकसित करत आहे, याबद्दल सॉक्रेटिस आपले विचार मांडत होता. हे विचार मांडत असताना त्याच्याकडून राज्यकर्त्यांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका होत होत्या आणि राज्यकर्त्यांना असं वाटत होतं की सॉक्रेटिस हा आपल्या उणिवा काढतोय आणि सॉक्रेटिस हा असाच आपल्या विचारांचा प्रसार करत राहिला तर कदाचित आपल्या हातातील जे आपलं शासन आहे किंवा जो कारभार आहे किंवा जी सत्ता आहे, या सत्तेपासून आपल्याला मुकावं लागेल किंवा ही सत्ता आपल्याला सोडून द्यावी लागेल किंवा लोक जर शहाणे झाले तर ही सत्ता आपल्या हातामध्ये ठेवणार नाहीत. याबद्दल तत्कालीन शासनकर्त्यांच्या मनामध्ये एक वाक्यता निर्माण झाली आणि सॉक्रेटिसला देहदंडाची शिक्षा भोगावी लागली. म्हणजे एक विषाचा प्याला, हेमलॉक नावाचं विष जाहीरपणे सॉक्रेटिसला प्राशन करायला लावलं किंवा ते प्राशन केलं सॉक्रेटिसने आणि त्यातून ज्याला आपण म्हणतो की एक मोठी शिक्षा, देहदंडाची शिक्षा, तो एक प्रकारे जाहीरपणे केलेला खून होता. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला खून होता, तो विवेकवादाचा झालेला हा खून होता. ही घटना घडताना पुन्हा दुसरी एक गोष्ट आहे की राज्यकर्ते किंवा शासनकर्ते सॉक्रेटिस यांना असं म्हणत होते की तू जे बोलतोय ते खोटं आहे असं आम्ही म्हणतोय आणि आमची एकच अपेक्षा आहे की तू जगाला तूच सांग आता की तू जे बोलतोय ना ते खोटारडं आहे. शासनकर्ते पुन्हा पुन्हा म्हणत होते सॉक्रेटिसला की तू मान्य कर, तू जे बोलतो हे लबाड आहे, तू जे बोलतो हे पाखंडी आहे, तू जे बोलतोय ना हे शासन व्यवस्थेच्या विरोधामध्ये रचलेलं हे कटकारस्थान आहे, ते खोटं, हे तूच सांग. सॉक्रेटिसने आपला शब्द माघारी घेतला नाही आणि प्रसंगी देहदंडाची शिक्षा पत्करली. प्रसंगी तो हसत हसत म्हणण्यापेक्षा तो
प्राशन केलं त्यानं आणि आपल्या प्राणाचा त्याग केला. इथं एक मूलभूत गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपल्या तत्वांपासून तुसभरही विचलित न होता प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा विवेक हा किती महत्त्वाचा आहे याबद्दलचं त्याचं जे मत होतं ते कायम सॉक्रेटिसने तसंच ठेवलं किंवा त्याचा मरेपर्यंत सॉक्रेटिसने तेवढ्या समर्थपणे प्रसार केला. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल हे सॉक्रेटिसचं मोठं योगदान. आता या घटनेचा जो खूप मोठा प्रभाव पडला, तो प्रभाव कोणावर पडला या घटनेचा? हे प्लेटोवर त्याचा प्रभाव पडला. या प्रभावाचा परिणाम असा झाला की लोकशाही व्यवस्था किती वाईट आहे किंवा ॲथेन्समधील लोकशाही व्यवस्था किती भ्रष्ट झाली आहे, किती निकृष्ट झाली आहे किंवा तिने कसा स्तर सोडून दिला आहे इथपर्यंत प्लेटो पोहोचला. आणि जो राज्यकर्ता बनण्यासाठी निघालेला प्लेटो होता, तो प्लेटो हा हळूहळू राजकीय तत्त्वज्ञानाकडे वळला. त्याने एक प्रकारे राजकारणातून संन्यास घेतला किंवा त्याने प्रवेशच केला नाही असं म्हणा, आणि तो राजकीय तत्त्वज्ञानाविषयी बोलू लागला. प्लेटोबद्दल बोलताना शेली नावाचा विचारवंत असं म्हणतो की प्लेटो हा जगातला पहिला विचारवंत आहे की तो जाहीरपणे काय म्हणतोय, लबाड, ढोंगी, अहंकारी, भ्रष्टाचारी अशा माणसांकडून शासन चालवण्याच्या ऐवजी ते विवेकी, ज्ञानी, बुद्धिमान अशा लोकांकडून चालवलं पाहिजे. म्हणजे शासनकर्ते जर भ्रष्ट असतील, शासनकर्ते जर लबाड असतील, ढोंगी असतील, जनतेच्या विरोधामध्ये किंवा जनतेला लुटणारे असतील, तर अशी शासनकर्ते कधीही त्या राज्याचा विकास करू शकणार नाहीत. म्हणून कधीही देशाचा राज्यकारभार हा ज्ञानी माणसांकडं, विवेकी माणसांकडं, बुद्धिमान माणसांकडं, ज्याची नैतिकता उच्च स्तराची आहे अशा माणसांकडेच असला पाहिजे असा अट्टहास किंवा असं ठाम मत इतिहासामध्ये पहिल्यांदा प्लेटो या विचारवंताने व्यक्त केलं. त्यामुळे राजकारणातील नैतिकता, राजकारणातील विवेकता, राजकारणातील बौद्धिकता या गोष्टींना विशेष महत्त्व प्राप्त झालं. आता प्लेटोने जे मांडले वेगवेगळे सिद्धांत आहेत, त्या सिद्धांताचा विचार करत असताना त्यांचा प्लेटोचा जो पहिला सिद्धांत आहे न्यायाचा सिद्धांत, याविषयी आपण बोलतोय. प्लेटोचा न्यायाचा सिद्धांत हा प्लेटोच्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये विश्लेषित केलेला आहे. म्हणजे न्याय कशाला म्हणायचं, तर याबद्दल प्लेटो म्हणतो की न्याय म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजेच सद्गुण. प्लेटो जेव्हा न्यायाच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करतो त्यावेळेस प्लेटो न्यायाचा सिद्धांत मांडताना अगोदर समाज व्यवस्थेचं वर्गीकरण करतो. समाज व्यवस्थेचं वर्गीकरण करतो म्हणजे काय, या समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेली जी माणसं आहेत किंवा या राज्यातली जी नागरिक आहेत त्या नागरिकांचं काही विशिष्ट तत्वांच्या आधारे तो वर्गीकरण करतो. हे करत असताना प्लेटो असं म्हणतो की इथला जन्मलेला जो प्रत्येक माणूस आहे तो प्रत्येक माणूस हा प्रमुख 3 भावना धारण करत असतो. म्हणजे कुठलाही माणूस घेतला तो 3 भावना धारण करतो. त्या भावना म्हणजे बुद्धी ही एक भावना आहे, साहस ही एक भावना आहे आणि वासना किंवा श्रम ही एक भावना आहे. क्षुधा असंही त्यांनी त्याचा उल्लेख केला. म्हणजे या राज्यातल्या किंवा कुठल्याही माणसाच्या अंतर्गत ह्या 3 भावना असतात किंवा ह्या 3 प्रमुख भावना आहेत असं प्लेटो सांगतो. आणि पुन्हा प्लेटो असं सांगतो, मात्र या 3 भावनांपैकी कुठली तरी एक भावना एका व्यक्तीमध्ये प्रभावी असते आणि इतर 2 भावना या त्या मुख्य भावनेच्या किंवा प्रमुख भावनेच्या तुलनेमध्ये दुय्यम स्वरूपाच्या असतात. म्हणजे कुठलीही व्यक्ती या 3 भावनांपैकी एका भावनेने जास्त प्रभावित झालेली असेल किंवा ती भावना त्या व्यक्तीमध्ये प्रमुख असेल आणि बाकीच्या ज्या 2 भावना आहेत त्या असतील त्याच्या तुलनेमध्ये दुय्यम असतील. मग प्लेटो असं करतोय की इथल्या प्रत्येक माणसाचं भावनेच्या आधारे वर्गीकरण करतोय आणि मग त्या भावनेच्या आधारे एका विशिष्ट वर्गामध्ये त्याचा समावेश करतोय. मग प्लेटो हे वर्गीकरण कसं करतोय, ज्या व्यक्तीच्या अंतर्गत किंवा ज्या व्यक्तीमध्ये बुद्धी ही भावना प्रभावी असेल त्याचा समावेश शासक वर्गामध्ये प्लेटो करतोय. म्हणजे बुद्धी ही भावना प्रभावी आहे, ती व्यक्ती शासक वर्गामध्ये असेल.
साहस ही भावना ज्या व्यक्तींमध्ये प्रभावी आहे, साहस, धैर्य, धाडस, निर्भीडता, म्हणजे ही भावना ज्यामध्ये प्रभावी आहे त्या व्यक्तीचा प्लेटोकडून सैनिकी वर्गामध्ये समावेश करतो. ज्या व्यक्तीमध्ये वासना, क्षुधा किंवा श्रम ही भावना ज्यांच्यामध्ये प्रभावी आहे त्या व्यक्तीचा समावेश प्लेटो हा उत्पादक वर्गामध्ये करतो. म्हणजे ह्या 3 भावना, बुद्धी, साहस, वासना आणि या आधारे निर्माण होणारे 3 वर्ग, शासक, सैनिकी आणि उत्पादक वर्ग. बुद्धी प्रभावी आहे, शासक वर्गामध्ये जातील, साहस आहे, सैनिकी वर्गामध्ये जातील आणि वासना आहे, उत्पादक वर्गामध्ये जातील. यापुढे प्लेटो असं करतोय, भावनेच्या आधारे वर्गाची निर्मिती होते. आता प्लेटो प्रत्येक वर्गाला काम वाटून देतोय. म्हणजे हे जे कामाचं विभाजन आहे, हे कामाचं विभाजन कशासाठी आहे तर जे आदर्श राज्य निर्माण करायचं आहे त्या आदर्श राज्य हे व्यवस्थितपणे, संतुलितपणे त्याचा कारभार चालवता यावा. हा कारभार किंवा ह्या राज्याचं संचलन असं हे विकासाच्या दिशेकडे असावं, ही भावना त्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणून तो काय करतोय, प्रत्येक वर्गाला काम वाटून देतोय. आता हे प्रत्येक वर्गाला काम काय दिलेलं आहे, जो शासक वर्ग आहे म्हणजे बुद्धी हा घटक ज्याच्यामध्ये प्रभावी असेल तो शासक वर्गामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं असेल किंवा तो या वर्गामध्ये असेल आणि या वर्गाचं कार्य असेल त्या राज्याचा राज्यकारभार चालवणे, शासनकारभार चालवणे. बुद्धी प्रभावी असेल लोकांनी शासनकारभार चालवायचा आहे. ज्यांच्यामध्ये साहस ही भावना किंवा साहस हा गुणधर्म प्रभावी आहे, जे सैनिकी वर्गामध्ये ज्यांचा समावेश केलेला आहे किंवा जे सैनिकी वर्गामध्ये आहेत अशा लोकांनी संरक्षण करायचं आहे. हे संरक्षण कशाचं करायचं आहे, हे संरक्षण त्या राज्याचं संरक्षण करायचं आहे. राज्याच्या बाहेरील घटकांपासून राज्याचं संरक्षण करायचं आहे. अंतर्गत शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या सैनिकी वर्गाने कार्य करायचं आहे आणि त्यातून त्या आदर्श राज्याच्या निर्मितीला हातभार लावायचा आहे. तिसरा जो वर्ग आहे किंवा तिसरा जो गुणधर्म आहे तो भावना हा गुणधर्म आहे. भावना प्रभावी असलेली लोक हे उत्पादक वर्गामध्ये असणार आहेत आणि जे उत्पादक वर्गामध्ये ज्यांचा समावेश होतोय साहजिकच उत्पादन करणे, श्रम करणे हा कारभार किंवा हे कार्य या वर्गातील लोकांनी करायचे आहे. म्हणजे अत्यंत लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. 3 प्रकारच्या प्रमुख भावना, त्या आधारे निर्माण झालेले 3 प्रमुख वर्ग आणि त्या 3 वर्गांना दिलेली कामं. एवढं विश्लेषण केल्यानंतर पुन्हा प्लेटो असं म्हणतोय, न्याय म्हणजे काय तर न्याय म्हणजे प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं काम हे प्रभावीपणे करणे, क्षमतापूर्वक करणे आणि त्याच वेळेस इतरांच्या कार्यामध्ये कसलाही हस्तक्षेप न करणे म्हणजेच न्यायाची प्रस्थापना करणे होय. म्हणजे न्याय प्रस्थापित करणे म्हणजे मला माझ्या वाट्याला जे काम आले ते मी प्रभावीपणे करणे आहे आणि माझं काम प्रभावीपणे करत असताना मी दुसऱ्या कुणाच्याही कार्यामध्ये हस्तक्षेप न करणे, ढवळाढवळ न करणे किंवा आपलं काम सोडून त्याच्या कामाकडे जास्त लक्ष न देणे, ही जी भावना आहे ही भावना म्हणजे प्लेटोच्या न्यायाची भावना. असं वर्तन प्रत्येक व्यक्तीचं असेल, असं वर्तन प्रत्येक वर्गाचं असेल. म्हणजे प्रत्येक वर्ग म्हणजे ह्या राज्यातील प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हे तेच कार्य करेल जे त्याच्या वाट्याला आलेलं आहे आणि त्यातून राज्याचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालेल आणि एका स्तरावर तो न्याय प्रस्थापित होईल. हा जो न्यायाचा सिद्धांत आहे याचं जर आपण बारकाईने विश्लेषण केलं तर आपल्या सहजपणे लक्षात येईल, न्यायाचा सिद्धांत हा एकाच वेळी 2 पातळ्यांवर प्राप्त होतो किंवा 2 पातळ्यांवर कार्य करत असतो. एक पातळी ही वैयक्तिक पातळी आणि दुसरी आहे ती सामाजिक किंवा राष्ट्रीय पातळी. म्हणजे जेव्हा वैयक्तिक पातळीवर हा प्रत्येकाला न्याय मिळतो तेव्हा सहजपणे आपल्या लक्षात येतं, समजा मी त्या राज्याचा नागरिक आहे, मला न्याय मिळतो म्हणजे काय, मला माझ्या अंतर्गत जी माझी प्रमुख भावना आहे, माझा जो प्रमुख गुणधर्म आहे, माझ्या अंतर्मनात किंवा माझ्या शारीरिक क्षमतांमध्ये जी प्रभावी घटक आहे त्या घटकाच्या आधारे मला कार्य करण्याची संधी मिळते. म्हणजे हा व्यवस्थेने मला प्राप्त करून दिलेला हा न्याय आहे. म्हणजे माझ्यामध्ये जर साहस
प्रभावी आहे किंवा साहस हा घटक प्रभाव आहे, माझ्याकडे धाडस आहे, मी साहसी आहे, मी शूर आहे, मी म्हणजे कुणी नागरिक, तर मी त्या सैन्य किंवा सैनिकी क्षेत्रामध्ये जातोय, म्हणजे तो माझ्या आत्म्याला म्हणा किंवा माझ्या क्षमतेला म्हणा किंवा माझ्या भावनेला मिळाला तो न्याय आहे. हा पहिला स्तर झाला. दुसरा स्तर काय आहे? दुसरा स्तर असा आहे की ह्या संपूर्ण राज्यकारभाराच्या कार्याची वाटणी केलेली आहे. हा विशिष्ट वर्ग आहे, ही विशिष्ट माणसं आहेत, यांनी एकच कार्य, विशिष्ट कार्य करायचं. ते काय करायचं आहे? यांनी राज्यकारभार चालवायचा आहे, यांनी सैनिकी क्षेत्रामध्ये लक्ष घालायचं आहे, किंवा यांनी फक्त राज्याला संरक्षण, अंतर्गत संरक्षण म्हणा, बहिर्गत संरक्षण म्हणा, तेच प्राप्त करायचं किंवा ते मिळवून द्यायचं किंवा त्याबद्दलची हमी द्यायची आहे, आणि यांनी फक्त उत्पादनाचं कार्य करायचं आहे. म्हणजे राज्याच्या कारभारामध्ये किंवा राज्याचं संचलन करत असताना प्रत्येक वर्ग आपापलं कार्य करतोय आणि राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेत आपलं योगदान देतोय. हा जो न्याय आहे हा सामाजिक किंवा राष्ट्रीय स्तरावरचा न्याय आहे. म्हणजे ह्या सिद्धांताच्या माध्यमातून सहजपणे आपल्या लक्षात येणारी गोष्ट आहे, ती गोष्ट अशी आहे की प्रत्येकानं ज्याचं त्याचं काम क्षमतेनं केलं आणि दुसऱ्या घटकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर राज्याचा विकास हा खूप चांगल्या पद्धतीने होतोय, असं ह्या सिद्धांताच्या माध्यमातून प्लेटो सांगतोय. सिद्धांत हा समजण्यासाठी अत्यंत सोपा, अत्यंत साध्या भाषेमध्ये हा सांगितलेला सिद्धांत आहे, परंतु अत्यंत उच्च मूल्य गृहीत धरून किंवा त्याबाबत केलेली ही चर्चा आहे. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या क्षमतेनं काम मिळावं आणि ते काम त्याने तेवढ्याच क्षमतेनं करावं, हा यामागचा मूळ उद्देश आहे. असं झालं तर त्या राज्यामध्ये न्याय प्रस्थापित होईल. ठीक आहे, गृहीत धरू आहे की हा सिद्धांत आपल्या सर्वांना कळलेला आहे. आता या सिद्धांताच्या थोडं परीक्षणाबद्दल बोलूया, त्यातल्या काही उणीवा म्हणा किंवा त्यातल्या काही ज्या गोष्टींकडं बोट दाखवलं जातं त्या गोष्टींकडं आपण बोलूया. प्लेटोनं न्यायाचा सिद्धांत मांडला, ही खूप मोठी गोष्ट आहे किंवा हा खूप मूलभूत सिद्धांत आहे, परंतु हा सिद्धांत थोडा कल्पनारंजक वाटतो. तो का वाटतो? कारण असं कुठलंही, प्लेटोनं तर विचार हे 2500 वर्षापूर्वी मांडलेले आहेत. प्लेटो हा जो कालखंड आहे 427 इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347 या कालखंडामध्ये मांडलेले प्लेटोने हे विचार आहेत, परंतु ते आजही ह्या विचारांची किंवा प्लेटोनं सांगितलेल्या ज्या विभाजन आहे, हे वर्गीकरण आहे, त्याचं मोजमाप आपल्याला आजही करता येणार नाही. म्हणजे या ज्या 3 भावना प्लेटोने प्रमुख सांगितल्या, ह्या 3 भावना यांचं मोजमाप शक्य आहे का? यांचं मोजमाप म्हणजे कुठल्या माध्यमातून हे आपल्याला मोजता येणार आहेत का? तर याचं उत्तर नाही असं म्हणतं. म्हणजे असं असू शकतं की एखादी व्यक्ती आहे, ती एखाद्या प्रसंगामध्ये त्याची बुद्धी खूप तल्लख चालेल, एखाद्या प्रसंगामध्ये तो एरवी नेहमी भित्र असतो, पण एखाद्या प्रसंगाला एवढं धाडसानं, एवढं सामर्थ्यानं त्यानं फेस केलं असेल की कधी कधी तो किती साहसी आहे असं वाटेल, आणि कधी कधी त्याच्या मनामध्ये अशा क्षुद्र भावना, स्वार्थी भावना जागृत झालेल्या असतील. म्हणजे माणूस तोच आहे, परंतु वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्यातल्या वेगवेगळ्या भावना बाहेर येतील. म्हणजे व्यक्तींचं काटेकोरपणे असं वर्गीकरण करणं हे थोडं मानवी भावनांच्या विरोधातली गोष्ट वाटते. म्हणजे जसं की यांत्रिकी पद्धतीचं हे केलेलं वर्गीकरण यांत्रिकी पद्धतीचं वाटतं की म्हणजे हा शासक वर्ग आहे, हा सैनिकी वर्ग आहे, हा उत्पादक वर्ग आहे. पुन्हा प्लेटोनं असं सांगितलं आहे की कुणाच्याही कार्यामध्ये हस्तक्षेप करायचं नाही, ज्याला त्याला जे वाट्याला कार्य आलेलं आहे तेच त्यानं करायचं आहे. म्हणजे मी माझं काम करायचं आहे, म्हणजे मी कुणाकडेच पाहायचं नाही आणि माझ्याकडे कुणीच पाहायचं नाही, किंवा माझ्या कामाचंही मूल्यमापन कुणी करायचं नाही, मी कुणाच्या कामाचं मूल्यमापन करायचं नाही. लक्ष असणे, नियंत्रण असणे याचा अर्थ नकारात्मक घेता येणार नाही. आपण अनेक ठिकाणी पाहतो की आपल्यावर कुठं जर व्यवस्थित नियंत्रण असेल, कुणाचं तरी लक्ष असेल, तर समाजाचं लक्ष असणे किंवा कुठं विशिष्ट वर्गाचं लक्ष असणे किंवा आपल्या कुटुंबातील लोकांचं लक्ष असणे, ह्या लक्ष किंवा नियंत्रणाच्या गोष्टी आपल्या वर्तनाला एक विशिष्ट दिशा देतात. म्हणजे सिद्धांतातल्या प्रमुख दोषांबद्दल जर आपल्याला विचार करायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे इथं सुचवता येतील की न्यायाच्या सिद्धांतामध्ये अशास्त्रीयता दिसून येते. व्यक्तींचं जे विभाजन आहे, ज्याला आपण वर्ग विभाजन, अतार्किक असल्याचं आपल्याला दिसून येईल.
हस्तक्षेपाचा अभाव म्हणजे नियंत्रणाचा म्हणा तुम्ही, नियंत्रणाचा किंवा हस्तक्षेपाचा अभाव यामुळे निश्चितच अराजक निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे माझ्या हातामध्ये जे काम आम्हाला मिळालं यामध्ये मी माझ्या मनाने ती कामं करत राहणार आहे. ते एका अर्थानं जरी चांगलं असेल तरी दुसऱ्या अर्थानं ते थोडं नकारात्मक होण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे राज्यकर्ता वर्गाला कुणीच विचारलं नाही तर खूपच राज्यकर्ते संयमपणे देशाचा राज्यकारभार चालवतीलच का याची खात्री इथं देता येणार नाही. सैनिकी वर्गाला कुणी विचारलंच नाही तर सैनिकी वर्ग खूप सक्षमपणे संरक्षणावर आपली पूर्ण लक्ष केंद्रित करेल याबद्दल पूर्णपणे शाश्वती वाटत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्लेटोनं खूप चांगल्या उद्देशानं जरी हा सिद्धांत मांडला असला तरीसुद्धा या सिद्धांतामुळे एका प्रकारची अहस्तक्षेपाचं धोरण असल्यामुळं प्रत्येक वर्गाची एक स्वयंसिद्धता निर्माण होऊ शकेल आणि कुणीही कुणाचं नियंत्रण किंवा हस्तक्षेप मानण्यासाठी तयार होणार नाही. प्रसंगी या वर्गावर्गामध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही सिद्धांताचा जो मूळ उद्देश आहे त्याकडे जर आपण लक्ष ठेवलं तर हा सिद्धांत खूप चांगला आहे. खूप मोठ्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा मांडलेला सिद्धांत आहे. आपण पाहतो की प्लेटोचे सर्व सिद्धांत यामागचं प्रमुख उद्देश एकच आहे की प्लेटोला आदर्श राज्याची निर्मिती करायची होती. प्लेटोला एक स्वर्गतुल्य राज्य निर्माण करायचं होतं. प्लेटोला असं राज्य निर्माण करायचं होतं की ज्या राज्यामध्ये कुठलीही समस्या असणार नाही. ते असं राज्य असणार आहे की ज्या राज्याचा जो शासक असेल किंवा जे राज्यकर्ते असतील ते विवेकी असतील, बुद्धिमान असतील, त्यांना राज्यकारभार कसं चालवायचं याचं खूप प्रदीर्घ त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असेल. त्याचसाठी प्लेटो हा तो शिक्षणाची योजना मोठी मांडतो. म्हणजे प्लेटोच्या सर्व सिद्धांताच्या मागे, विचारांच्या मागे प्रमुख असलेलं ध्येय किंवा उद्दिष्ट एकच आहे की प्लेटोला या पृथ्वीतलावर एक आदर्श आयडियल स्टेट निर्माण करायचं होतं जे स्वर्गतुल्य असेल. हा प्लेटोचा मुख्य उद्देश होता.